प्रेझेंट परफेक्ट पूर्ण वर्तमान काळ. प्रेझेंट परफेक्ट मीन्स पूर्ण वर्तमान काळ. स्ट्रक्चर दिलाय सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. आता हॅव ऑब्लिक हॅज कुठे लागतं? हॅव प्लुरल असेल तर, हॅज कुठे लागतं? सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर. ठीक आहे. आणि अपवाद आहे त्याला आय. आय हा सिंग्युलर असून पण त्याच्या समोर नेहमी काय येतं? हॅवच यूज करायचं असतं. ठीक आहे. इथे मी सिंग्युलर साठी काय यूज करतात? हॅज. प्लुरल साठी काय यूज करतो? हॅव. आता बघा आय हॅव मनी. माझ्याजवळ काय आहे? माझ्याजवळ पैसे आहेत. माझ्याजवळ काय आहे? माझ्याजवळ पैसे आहेत. ऍक्शन काय दाखवते? काय शो करते? प्रेझेंट टेन्स शो करते. माझ्याजवळ पैसे आहेत. ही हॅज मनी. ही हॅज मनी. त्याच्याजवळ पैसे आहेत. ही हॅज मनी. त्याच्याजवळ पैसे आहेत. होते का? होते जर असेल तर पास्ट टेन्स मध्ये जाईल. सध्या आहेत त्याच्याजवळ म्हणून काय? प्रेझेंट टेन्स शो करते. त्याच्याजवळ पैसे आहेत. असतील असेल तर फ्युचर टेन्स यूज करा म्हणजे शो करेल. आता इथे जे आहे सध्या वर्तमान काळात त्याच्याजवळ काय? पैसे आहेत. त्याच्याजवळ पैसे आहेत. शी हॅज मनी. तिच्याजवळ पैसे आहेत. तिच्याजवळ पैसे आहेत. इट हॅज मनी. त्याच्याजवळ पैसे आहेत. इथे आपण सब्जेक्ट दुसरा घेऊया किंवा ध्येय हॅज मनी. ध्येय हॅज मनी. ध्येयाजवळ काय आहेत? पैसे आहेत. ध्येयाजवळ पैसे आहेत. बॉय हॅज मनी. मुलाजवळ पैसे आहेत. काय मिनिंग होते? मुलाजवळ पैसे आहेत. तर जो मुलगा आहे तो कोण? एकटाच आहे. त्याच्यामुळे इथे काय यूज केले आपण? हॅज यूज केले. इथे डायरेक्ट ऑब्जेक्ट घेतले. किती घेतले का? नाही. मुलाजवळ पैसे आहेत. सेंटेन्स मध्ये सेंटेन्स आहे तुमचं सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. इथे तुम्हाला भरती यूज करायचे पण सेंटेन्स मध्ये मी डायरेक्ट ऑब्जेक्ट यूज करू शकता. गर्ल हॅज मनी. मुलींजवळ काय? मुलगी इथे एकटीच आहे. मुलीच्या समोर काय आलंय? गर्ल हॅज मनी. मुलीजवळ पैसे आहेत. ठीक आहे. आता इथे प्लुरल दिलंय वी. वी हॅव मनी. आमच्याजवळ पैसे. वी म्हणजे कोण? आम्ही. आमच्याजवळ पैसे आहेत. दे. दे म्हणजे कोण? ते. त्यांच्याजवळ पैसे आहेत. कोणाजवळ पैसे आहेत? त्यांच्या जवळ. ते म्हणू शकता का? ते जवळ पैसे आहेत असं नाही म्हणू शकत. तुम्हाला काय म्हणावं लागेल? त्यांच्याजवळ पैसे आहेत. त्यांच्याजवळ पैसे आहेत. देचे मीनिंग होते ते. तर तुम्हाला ते पैसे आहेत असं म्हणता येईल का? नाही. त्यांच्याजवळ पैसे आहेत. यू हॅव मनी. यूचे दोन मीनिंग होतात टू किंवा तुम्ही. काय होईल मग? तुमच्याजवळ पैसे आहेत. तुमच्याजवळ पैसे आहेत. बॉईज. इथे बॉईज कसे आहेत? अनेक आहेत. एक पेक्षा जास्त आहे म्हणून काय यूज केलंय? हॅव यूज केलंय. मुलांजवळ पैसे आहेत. मीनिंग काय होते? मुलांजवळ पैसे आहेत. गर्ल हॅव मनी. गर्ल्स इथे एकापेक्षा जास्त आहे म्हणून काय इथे हॅव यूज केले. सब्जेक्ट नंतर काय यूज केले? हॅव. मुलींजवळ पैसे आहेत. खाली दिले स्टुडंट्स हॅव मनी. स्टुडंट्स विद्यार्थ्यांच्या जवळ पैसे आहेत. पैसे आहेत. ध्येय हॅज मनी. ध्येयाजवळ पैसे आहेत. स्ट्रक्चर काय दिलं होतं? सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. ध्येय इथे काय? एकटी आहे. एकटी असल्यामुळे काय घ्यायचे आपल्याला? हॅज यूज करायचे. सब्जेक्ट तुमचा सिंग्युलर असेल तर हॅज यूज करा. ध्येयाजवळ पैसे आहेत. निगेटिव्ह सेंटेन्स कसं झालंय? स्ट्रक्चर सांगा निगेटिव्ह सेंटेन्सचं. सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस नॉट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. इथं आपला V3 नाही.
पैसे डायरेक्ट आपण ऑब्जेक्ट घेतले ध्येया हॅज नॉट मनी ध्येयाजवळ पैसे नाहीये ध्येयाजवळ पैसे नाही आहेत इथे आपलं वर्ब म्हणून काम कोण करतंय हॅव आणि हॅज वर्ब म्हणून काम करतंय हॅज ध्येया मनी ध्येयाजवळ पैसे आहेत का स्ट्रक्चर आहे हॅज प्लस सब्जेक्ट प्लस व्हीटी प्लस ऑब्जेक्ट ध्येया हॅज ध्येया मनी ध्येयाजवळ पैसे आहेत का ध्येयाजवळ पैसे आहेत का निगेटिव्ह कसं होईल हॅज ध्येया नॉट मनी इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह हॅज ध्येया नॉट मनी ध्येयाजवळ पैसे नाहीत का ध्येयाजवळ पैसे नाहीत का ठीक आहे हाऊ मच मनी ध्येया हाऊ मच मनी हॅज ध्येया ध्येयाजवळ किती पैसे आहेत नंतर ध्येयाजवळ पैसे आहेत तर मग किती पैसे आहेत आपल्याला प्रश्न काय करायचा किती पैसे आहेत बाबा ध्येया किती पैसे आहेत ध्येयाजवळ किती पैसे आहेत देते का ध्येया विचारा बरं ध्येयाजवळ किती पैसे आहेत ध्येया देते का गं वाय हॅज ध्येया नॉट मनी का बरं ध्येयाजवळ पैसे नाहीयेत असे डब्ल्यू क्वेश्चन तुम्ही किती पण करू शकता ठीक आहे वाय हॅज ध्येया नॉट मनी ध्येयाजवळ पैसे का नाही आहेत असे तुम्ही डब्ल्यू टाईपचे खूप काही क्वेश्चन करू शकता मनाने सेंटेन्स बनवून आणा